आजपासून राज्यात 12वीच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे. परीक्षेचा पहिलाच दिवस असताना एक धक्कादायक घटना समोर आली आहे. परीक्षा पुढ्यात असतानाच चंद्रपुरात 12वीच्या विद्यार्थिनीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. सदर घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या अधिक माहितीनुसार सदर घटना चंद्रपूर शहरातील सुमित्रनगर भागात घडली आहे. अनिशा खरतड, वय वर्ष 19 असं विद्यार्थिनीचं नाव आहे. आजोबांच्या मालकीच्या रिकामा फ्लॅटवर अनिशा नियमितपणे अभ्यासासाठी जात होती. काल देखील ती तिथे गेली, मात्र बराच वेळ झाला तरी ती घरी परतली नाही. त्यामुळे तिच्या आईबाबांची काळजी वाढू लागली. अनिशा परत न आल्याने आईवडिलांनी फ्लॅटवर चक्कर मारली. त्यावेळी समोर दिसलेलं दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. अनिशाने पंख्याला गळफास घेतला होता. त्याच अवस्थेत तिला पाहून आईवडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला. आईच्या किंकाळ्या ऐकून आजूबाजूच्या सर्व व्यक्तींनी तिथे धाव घेतली. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनीही घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलीस तपासात मयत विद्यार्थिनीच्या नोटबुकवर सॉरी असं लिहिलेलं आढळलं. पोलिसांनी विद्यार्थिनीच्या कुटुंबियांची चौकशी केली. त्यावेळी ती अभ्यासात हुशार होती असं कुटुंबियांनी सांगितलं. मात्र तिच्यावर परीक्षेचा भरपूर ताण होता. चांगले गुण मिळवण्यासाठी ती मेहनत करत होती, मात्र परीक्षेच्या तणावात होती. या तणावामुळेच विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे.